नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी सध्या आहे आता डोंगरीच्या जंगलांमध्ये जिथे मेट्रो कारशेड प्रस्तावित आहे. मीरा भाईंदरला मेट्रो लाभली असून या मेट्रोसाठी मेट्रो कारशेड अगोदर मीरा भाईंदरच्या राई, मोरवा, मुर्दा या गावात प्रस्तावित होतं. तिथल्या ग्रामस्थांचा विरोध झाल्यानंतर ते प्रकल्प हलवून डोंगरीच्या या जंगलांमध्ये आणलं आणि येथील या जंगलामधील 12,400 झाडं तोडण्याचा MMRDAचा मानस आहे आणि यासाठी शहरातून विविध क्षेत्रातून लोकांचा यासाठी विरोध होत आहे. तसेच अनेक आंदोलनं पथनाट्य वगैरे आपापल्या परीने सर्वजण या मेट्रो कारशेडसाठी विरोध करत आहे. आज मीरा भाईंदर शहरातील काँग्रेस पक्षाकडून या मेट्रो कारशेडसाठी विरोध करण्यात आला आहे आणि आज इथे डोंगरीच्या जंगलामध्ये येऊन यांनी इथे झाडाला रिंगण घालून एक प्रकारे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये जिथे आता आपण उभे आहोत आणि तुम्ही बघत असाल प्रत्येक झाडाला नंबरिंग केलं आहे आणि याच ठिकाणी मेट्रोची कारशेड प्रपोज केलेली आहे. बऱ्याच संस्थांनी मीरा भाईंदरच्या जनतेने याला विरोध केला आहे की हे पर्यावरणाला धोकादायक आहे. आज आम्ही या ठिकाणी येताना बघत होतो, एक सुंदर असं जीवसृष्टी इथे दिसते तुम्हाला. इथे तुम्हाला पक्षी, प्राणी इथे आज उभे आहोत तर तुम्हाला वेगवेगळा आवाज सुद्धा पक्ष्यांचा येतोय आणि ही जीवसृष्टी जी पर्यावरणाला अनुकूल आहे ती जीवसृष्टी उद्ध्वस्त करायचं काम कुठेतरी होत असताना आम्हाला दिसतं आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत. माननीय नेते मुझफ्फर हुसेन यांनी या अगोदर सुद्धा नवीन डीपी बनवताना एक चांगलं सजेशन आम्ही दिलेलं, काँग्रेसतर्फे देण्यात आलेलं, की हा इथे मेट्रो कारची गरज नसून हा एक रिंग रोड MMRDने बनवला पाहिजे. तो मीरा भाईंदर मधून येताना या उत्तन भागातनं तो सरळ एसएल वर्ल्डच्या बाजूला गुराईकडे जॉईंट होईल, जेणेकरून या इथे ही जी जीवसृष्टी आहे, ही जी पर्यावरण आहे, या पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही. आणि हे जे सजेशन आहे हे जर सरकारने मानलं तर ही जी आज आपण जागा बघतोय, जी झाडं बघतोय, जी हवा इथे आपल्याला मिळते शुद्ध हवा, त्यापासून आपल्याला कोणी वंचित करू शकणार नाही आणि ती आपल्यासाठी फार गरजेची आहे आजच्या काळात. आज प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचं बद्दल लोक आंदोलन करतायत आणि ही खरी गोष्ट पण आहे. मग ते जलप्रदूषण हो, वायू प्रदूषण हो किंवा हे झाडं झुडपं जी दिसतात त्याच्याबद्दल हो. तर आम्ही त्या बाबतीत निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि आज इथे आम्ही प्रोटेस्ट करतोय एक झाडाभोवती रिंगण करून. आणि काँग्रेस अशा प्रकारचे आंदोलन कायमच करत राहते आणि आपण बघू यावरती MMRD आणि सरकार काय निर्णय घेते. मेट्रो कारशेडसाठी अगोदर प्रस्तावित म्हणून राई, मुर्दा, मोरवा या ठिकाणी मेट्रो कारशेड उभारणार होतं. मात्र तिथून तिकडच्या ग्रामस्थांचा विरोध झाला म्हणून त्यानंतर हे प्रकल्प डोंगरी येथे आला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं असं म्हणणं आहे की अगोदर जर विरोध झाला असता तर आम्ही डोंगरीलाही हे प्रकल्प आणलं नसतं, त्याची दुसरी कुठे पर्याय व्यवस्था केली असती. त्याच्यावर काय म्हणणं आहे? एक चांगली अशी म्हण आहे हिंदीमध्ये, जब जागो तब सवेरा. म्हणजे तेव्हा विरोध केला नाही म्हणून आता विरोध करायचा नाही असं आहे का? असं असेल तर केंद्रीय आपल्या कॅबिनेट मंत्र्यांनी, कंटेनर मंत्र्यांनी काय ते स्पष्ट सांगावं. त्याच्याही पलीकडे जाऊन मुळात असं आहे की या राज्यामध्ये कुठे ना कुठे जो एक रात्रीचा लाकूड तोडा होता, ज्याने आरेमध्ये रातोरात 2300 झाडांची कत्तल केली, तोच कुठे ना कुठे पुन्हा सत्तेत आलेला आहे आणि त्याला आता मात्र इकडची उत्तनची हिरवळ बघवत नाहीये. जवळजवळ 12,400 झाडं तोडली जात आहेत. 12,400 झाडं म्हणजे एक झाड जवळजवळ असं म्हणतात की 370 लिटर ऑक्सिजन देतं. म्हणजे 12,400 झाडं म्हणजे झालं किती? आणि असं नाहीये की इथे पर्यायी जागा नाहीये. मेट्रो अर्थात आम्हाला सुद्धा हवी आहे, मीरा भाईंदरला नक्कीच मेट्रो हवी आहे. याचसाठी आमचे नेते मुझफ्फर हुसेन, जसं मगाशी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की मुझफ्फर हुसेन साहेबांनी सांगितलं होतं की ही मेट्रो पूर्ण रिंग मेट्रो करण्यात येऊ शकते, जेणेकरून गोराईपर्यंतही जाईल आणि तिथून कनेक्ट झाल्यावरती इकडे मेट्रो कारशेड करण्याची गरजच नाही. तरी पण जर तुम्हाला मेट्रो कारशेड मीरा भाईंदरमध्ये जर करायची आहे तर पर्यायी जागा आहेत, सॉल्ट पाईनच्या जागा आहेत, केंद्र सरकारच्या जागा आहेत, तिकडे सुद्धा करता येऊ शकते. मात्र त्या कुठे ना कुठे रोडला लागून आहेत म्हणून तिकडे करायचं नाही आणि इथे येऊन जंगल तोडायचं. आता तुम्ही बघत असाल तर किती डेन्स जंगल आहे, इथे किती पक्षी असतात, प्राणी असतात आणि कुठे ना कुठे आरेमध्ये सुद्धा 30 हेक्टरमध्ये होतो हा प्रोजेक्ट. मात्र इकडे कुठे ना कुठे त्याच्यापेक्षा दुप्पट जागा घेतली जाते आणि कोणत्या शहाण्याने शेवटचं स्टेशन 10 किलोमीटर अंतरावर असताना इकडे मेट्रोची कारशेड केली हो? जगात असं कुठेही उदाहरण नाही. एकमेव हा रात्रीचा लाकूड तोडा राज्याच्या सत्तेत आलेला आहे आणि त्याला आपल्या कंटेनर मंत्र्यांची साथ लाभते. त्यांना फक्त जंगल तोडायचं, फक्त व्यापारी लोक आहेत, यांना फक्त व्यापार करायचं समजतं, बिल्डिंग उभ्या करायचं समजतं. मात्र लोकांचं आयुष्य कसं
ज्याला शाश्वत विकास आपण म्हणतो तो करायचा यांना समजत नाही आणि तीच आठवण करून द्यायला आज युवक काँग्रेसतर्फे त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसतर्फे आज आम्ही इकडे या उत्तनच्या जंगलामध्ये उपस्थित आहोत. आज तुम्ही मेट्रो कारशेडच्या विरोधात इथे आंदोलन करताय. जर उद्या प्रशासनाने खरंच इथे मेट्रो कारशेडसाठी काम सुरू केलं तेव्हा तुमची काय भूमिका असेल? नाही, नक्की भूमिका स्पष्ट आहे. आज एवढे आम्ही रविवार असून सुद्धा तुम्ही बघत आहात सगळे युथ आहेत. रविवारची सकाळची झोप पडून सगळे इथे आलेत म्हणजे यांना शहराबद्दल कन्सर्न आहे. म्हणजे शहराबद्दलचं कन्सर्न आहे. जर सरकार ह्याची सुनवाई करणार नसेल आणि हा विरोध बुजवून जर इथे कारवाई करणार असतील, उभारणार असतील मेट्रो कारशेड, तर त्याला नक्कीच पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आम्ही विरोध करू. ज्या प्रकारे आरेमध्ये विरोध झाला होता, मात्र आरेमध्ये जसं या लोकांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन कुठे ना कुठे ती कारवाई केली होती, रात्रीचा लाकूड तोड्या हा उल्लेख जो मी करतोय, कारण का रातोरात तिथे झाडं तोडली होती. मात्र आमचं इथे लक्ष आहे, या प्रत्येक झाडावरती आमचं लक्ष आहे. मीरा भाईंदरकरांचं, मीरा भाईंदर काँग्रेसचं लक्ष. आज मेट्रो कारशेडसाठी संपूर्ण शहरातून विरोध होत आहे आणि सुरुवातीला राई मुरवा मुरडा या ठिकाणी कारशेड प्रस्तावित होतं आणि तिथून ते हलवून आता डोंगरी येथे आणण्यात आलंय. याच्यावर काय सांगाल? राई मुर्दे मोरवा जी 87 एकरमध्ये कारशेड होणार होता, ती सगळी जागा ही लहान शेतकऱ्यांची होती. कोणाचं 1 गुंठा, कोणाची 2 गुंठे, कोणाचे 3 गुंठे, म्हणजे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होणार होता. अशा वेळेला आम्हाला जेव्हा कळलंय राई मुर्दे मोरव्याच्या लोकांना आणि संपूर्ण परिसराच्या लोकांना, तेव्हा आम्ही कडाडून विरोध केला आणि संपूर्ण गाव जागं झालं. आमच्या ज्या सभा व्हायच्या त्या पूर्ण गावाच्या सभा व्हायच्या आणि त्याला मुझफ्फर साहेबांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचण आली, आम्ही पूर्ण भूमिपुत्र संघटना साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो, त्यांना विचारायचो, ते आम्हाला सांगायचे प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने बोलायचं, कसं पुढे जायचं, आणि त्याप्रमाणे आम्ही आयोजन करून या सभा घेतल्या आणि आम्हाला त्यात यश आलं आणि हा कारशेड पुढे आला. पण पुढे आला तोही आम्हाला योग्य नाही, आम्हाला मान्य नाही. कारण ही जी झाडांची 12,400 झाडांची कत्तल होणार आहे ती निसर्गाला धोकादायक आहे. आणि जे आमचे ज्येष्ठ नेते लिओ कोलासो साहेब यांनी जेव्हा महानगरपालिका जेव्हा त्यांचं नियोजन केलं, तेव्हा त्यांनी हरित उत्तन आणि हरित उत्तन परिसर, सुंदर परिसर अशा पद्धतीची एक घोषणा दिली होती आणि त्या घोषणेला कुठेतरी तडा जातोय आणि म्हणून आम्हाला ह्यानं विरोध करायचा. कारण हे लोक कसे, बघा, मूल बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही. आता आम्हाला सुद्धा आता तिकडनं इकडे हलवलं, पण इकडे सुद्धा आमचेच लोक आहेत, आमचाच परिसर आहे आणि तो आम्हाला कुठेतरी नष्ट होऊन द्यायचा नाही, म्हणून आम्ही ह्याला विरोध करतोय.